आदिवासी भागांचा विकास करण्यासाठी आदिवासी कल्याण खात्यातर्फे प्रत्येक खात्याला स्वतंत्र निधी दिला जातो। मात्र बहुतेक खाते हा निधी खर्च करण्याबाबत उदासीन आहेत। याकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व खाते प्रमुखांची विशेष बैठक घेतली जाईल, असं आश्वासन खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी सभागृहाला दिले। विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री गावडे बोलत होते। दरम्यान वावुर्ले गाव वन खात्याच्या अखत्यारीत येत असल्यानं इथं रस्ता बांधण्यात अडचणी येत आहेत। त्यासाठी पर्यायी तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही मंत्री गावडे यांनी यावेळी दिली। काही गोष्टी इवन तुझे मतदार संघात सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे आज रेकॉर्ड असा, खास करून केपे आणि काणकोण तालुक्यात मोर दॅन 30 करोडसाची कामां फाटले एक वर्सापान सुरू जाल्ली आसात आणि सुरूय आसा। तुमच्या अंडर आदिवासी विकास योजनेच्या अंतर्गत म्हणू नकात खूपशे, म्हणजे हांव परत सांगता की परत फाटल्यान वयचे पेक्षा म्हजी जबाबदारी आसात आणि ह्या सगळ्या डिपार्टमेंटाचेर वॉच म्हजी आसतली। आमची हाय पॉवर कमिटी आसा, परत एकदा नमूद करता, हाय पॉवर कमिटी आसा, एक्झिक्युटिव्ह कमिटी आसा, डिस्ट्रिक्ट लेवलाचेर कमिटी आसा, त्या संदर्भात सगळे काही गोष्टी दिवपाचो माझो प्रयत्न आसतलो। नदरेक हाडून दिवंक सोदता की वावुर्लाचे पयर हांवें फॉरेस्टाचे डिमांडाचे उलयतना उल्लेख केल्लो। वावुर्ला विलेज जे आसा, वावुर्ला गांव जो आसा, त्या गांवांत गेले अनेक वर्सां फॉरेस्टा लागून तो रोड करपाक मेळना आणि गांवडोंगरी साकून ऊस वयची पडटा आमच्या इजोराच्या मतदारसंघातले ऊस। त्या तुम्ही ती विलेज घेतली आसा, डायरेक्टर एक दोन फावट मिटींग बी घेतला, ती सगळे कडेन ते मातशें जे कितें आमी घेतल्या, स्कूल घेतली आसा, बालवाडी जावं, बांय घेतली आसा, एक्सेस रोड लायट सगळे लायट आमी पावयल्या थंय। पूण फॉरेस्टा लागून अजून पर्यंत आमकां हें जाल्लें नासलें, थंय रोड ते मातशी प्रायोरिटीचेर प्राधान्य दिवन ते मातशें कंप्लीट करचें। ते तुमकां एश्युरन्स हांवें ऑलरेडी दिल्ले आसात। अंडरग्राउंड केबलिंग करपाची तुजी एरिया ज्यो कितें आसा ट्रायबल सप्लायनाच्या अंतर्गत पडटा ते हांव करता। वावुर्लाचो जो रस्तो जो आसा तो वावुर्लाचो रस्तो ऑलरेडी PWD डिपार्टमेंटान तेजी सर्वे कंडक्ट केल्ली आसात। फक्त एक फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे NOC खातीर उरिल्ले आसा। तरी आसतना फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे एक नजरेक म्हणजे सगळ्या सभागृहाच्या नजरेक हाडून दिवपाक सोदता हांव। फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आसात, जे डेन्स एरिया जे आसा ते टार रोड घालपाक थोडेशे परमिशन दिनात। मग ताच्या खातीर आमी एक सबस्टिट्यूट एक म्हणजे तितलोच एरिया जो आसा, जर पयलो जर आमकां फॉरेस्ट एरिया लागनासतना रस्तो जर आसा जाल्यार मदली जी एरिया जो आसा आमी तो पेवर्स घालून, स्ट्रॉंग पेवर घालून, शॉर्ट ब्लास्टेड पेवर्स घालून ताका आमी एक्सेस करून दिवपाचो आमचो प्रयत्न आसतलो। पूण ह्या संदर्भात म्हाका काही खबर नाशिल्ली, पूण ह्या संदर्भात ज्यो काही गोष्टी आसात त्या हांव सगळे PWD इंजिनियर्स त्याच बरोबर आमचे फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे ऑफिसर जे आसात तांकां आपोवन हाडटा आणि म्हजो सातत्यान प्रयत्न आसतलो की ह्या ट्रायबलाक जे रस्तो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर एक्सेस जाका म्हणटात त्या हर तरेचो प्रयत्न करपा खातीर हांव प्रयत्न करतलो। त्याच बरोबर आदिवासी विकास योजना जी आसात ती आदिवासी विकास योजना आमी आज मॉडिफाय केल्ली आसात, ताजे अमेंडमेंट करपाचे ऑलरेडी प्रोसेसान चालू आसात। कारण म्हाका खबर आसा ह्या संदर्भात ह्या खात्याचे आणि ह्या लोकांचे दुःख कितें आसा ते हांवें खूब लागींच्यान पळयलेले आसात। ह्या खातीर तुमी कांय चिंता करपाची गरज ना। मुखावेली जे अधिवेशन येतले असले तुमकां प्रश्न केन्नाच आमकां दोगांक लागता ते या बरोबर। थँक्यू व्हेरी मच। नागवा आणि उत्तोर्डा इथं रहिवासी प्रकल्प उभारताना 6 मीटरऐवजी केवळ 3 मीटरचा रस्ता बनवल्याचा प्रकार सभागृहात उपस्थित होताच नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिले। आमदार विल्फ्रेड डिसा यांनी प्रश्नकाळात या विषयाकडे लक्ष वेधलं होतं। यावेळी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरात त्रुटी आढळल्यानं आमदार निलेश काब्राल आणि आमदार एलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी मंत्री सरदेसाई यांच्यावर कडाडून टीका केली। The village survey number 1004/1 and 3 and 107/2 same as such थिंगाय म्हाका more than 50-60 flats आहे आणि थिंगाय existing road only 3 meters हेजे तूं कितें एक्शन घेतलो ते आमचा स्पीकर सर, आमदार एक एक्युजेशन करता की रस्तो फकत 3 मिटराचो आहा म्हणून, जेन्ना डिपार्टमेंट सांगता 6 मिटराचो आहा म्हणून। म्हाका दिसता हे फकत पळयल्यारूच कळटलें, ताजे पयलीं कांय करूंक शकना हाजेर। सो इफ यू वॉन्ट वी कॅन हॅव एन इन्स्पेक्शन अँड देन डिसायड, बिकॉज रिप्लाय अशी दिल्ली आहा की 6 मिटराचो रस्तो आहा म्हणून। आन्सर इज आय एम आस्किंग यू, your technical person has to personally visit this place and see 6 meters availability and then approve. How can he show that he is relying on the site plan? Why can he? How can a sub absurd answer come on the table of this house, speaker sir? Can he? Does the regulation permit you to say that because it is shown in the site plan, that is I am approving the plan?
It is very wrong, Speaker, sir. I want to bring it to notice of the Honorable Minister. He should personally go, he should put that this is excessive, this road is there, then only the plan is passed. This is a very wrong answer, Speaker, sir. Whether these answers will be corrected, and in future you will see that when the excess is 6 meters only, then it will be approved. This we will tell your officers to do. He should have had the correct answer, what is available on site. Don't you feel that the department, somewhere between department, minister and legislator in the assembly, that answer is not available properly? Because this is a 3-meter road which the MLA is directly saying. Now there are a lot of cases, even in housing board there is one case of mine which will come later on. But what I'm saying is, how does the department, I want an answer, why does the department not give an answer properly to the minister, and the minister doesn't give an answer here? And what action you will take if it is 3 meter? स्पीकर सर अश्युरन्स दिल्ले आहा की आम्ही वचून थंय चेक करता. वळूया पुढील बातमीकडे. दक्षिण गोवा जिल्हा अधिकारी कार्यालयासाठी नवीन सुसज्ज इमारत बांधली जात असली तरी या कार्यालयात मनुष्यबळाचा प्रचंड अभाव आहे. त्यामुळे नुसती अत्याधुनिक इमारत बांधून उपयोगाचं नाही, त्यासाठी आवश्यक तेवढं मनुष्यबळ अगोदर उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आमदार फिलिप नेरी रॉड्रिगीज यांनी सभागृहात केली आहे. महसूल खात्याच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी रॉड्रिगीज बोलत होते. Regards to South Goa Collectorate, Speaker sir, what we observe there is the shortage of staff, Speaker sir. There are a lot of shortage of staff, wherein right from deputy collectors to the lowest cadre, and wherein we find difficulties in providing the services to the general public. So my request to the Honorable Minister and Government, please see that to fill up the post. And there are now additional deputy collector offices are coming up in Darbandara, wherein you are providing staff there. Things on Kepe, Speaker sir. This all comes under South Goa Collectorate. And yet to itle organize kota or upgrade koruk sotta your South Goa district collectorate with additional deputy collectors. So Makazai to stress that the post bolshuar, unless you fill up the required post, you may not be able to perform to its full capacity. You can employ more staff, Speaker sir. Antepasot Masha South Goa collector, we see the huge infrastructure. What is this such only collectorate building? But as regards to the maintenance of collectorate buildings, because the maintenance sarke zaina, only structure, but it's a really great responsibility for the government for its maintenance and its upkeep. Sufficient paisa is ayatlo. I think as far as sanitation is concerned and other maintenance is concerned, amka sarken distipona. Last time also we have highlighted the poor maintenance of the South Goa Collectorate, Speaker sir. रोजगार विनिमय केंद्रात 1,22,000हून अधिक बेरोजगार युवकांनी नोंदणी केली आहे. यातील 50% युवक पदवीधर झालेले आहेत. दुसऱ्या बाजूने उद्योगांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत, पण त्यांना अपेक्षित असं कौशल्य असलेले युवक मिळत नाहीत. ही दरी भरून काढण्यासाठी कामगार मंत्री काही करणार आहेत का, असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार लुईजिन फालेरो यांनी उपस्थित केला आहे. कामगार खात्याच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी आमदार फालेरो बोलत होते. ही दरी भरून काढण्यासाठी गोव्यात येणाऱ्या उद्योगांना कसलं मनुष्यबळ हवंय हे अगोदर बघितलं पाहिजे आणि तसं मनुष्यबळ गोव्यात आहे का याचाही विचार केला पाहिजे, असं मत फालेरो यांनी यावेळी मांडलं. I was going to the employment exchange figures. As per the live register of employment exchange, there are 1,22,000 and above names which are registered on the live register of the employment exchange. Now, more than 50% of the people who are registered are either graduates or postgraduates. If you see the details, below SSC is 22,000,
468. SSC is 30,911. ITIs are 10,505. Graduates are 41,906. And postgraduates are 7,306. I know that these are very difficult times. And there are difficult times in Goa because of the economic meltdown, because of the closure of mining, closure of many of the factories, closure of many of the industries. And if you go and stand outside the industrial states like Verna, you will find more than 90% of the people who are employed are non-Goans or are on contract labor. And these contractors who contract the labor are the agents who get people from outside. I'll give you the facts and figures because I've got some facts and figures. Speaker sir, who leaves if Goa's youth perish in this economic meltdown? And therefore I feel that you require an affirmative action. I would like to remind the Honorable Minister, because I heard Honorable Chief Minister want to bring a lot of measures.